सखी सावली काव्यांजली। काय झालं? तुम्ही अचानक लग्नाला नकार का देता? माझ्याकडनं काही चूक झाली आहे का? हे बघा, माझ्याबद्दल काही गैरसमज झाला असेल। एकदा जो निर्णय घेतला तो घेतला, त्यात बदल होणार नाही। तुम्ही थांबा, मी आलेच। सगळं व्यवस्थित जुळत आलं होतं, पण मध्येच हा कावळा कशाला आला टोच मारायला? आता ह्याच्यामुळे काही विघ्न नको यायला म्हणजे झालं। अहो अहो, तुम्ही एवढे का चिडलाय? हे बघा, लाडू या लग्नासाठी तयार आहे आणि सुजित खरंच खूप चांगला मुलगा आहे। तुम्ही तयार व्हा ना, तुम्ही द्या ना या लग्नाला परवानगी, म्हणजे छान व्यवस्थित लग्न लावून शकेन मी। प्लीज परवानगी। तुला किती वेळा आणि कुठल्या भाषेत सांगितल्यावर कळणार आहे? मला हे लग्न मान्य नाहीये म्हणजे नाहीये। बाकी तुला काय करायचंय ते तू करू शकतेस। तुला हव्या त्या मुलाशी तुझ्या बहिणीचं लग्न लावून दे, पण माझा त्या लग्नाशी काही संबंध नाहीये। सगळं यापुढे तुझं तू करायचं। अहो ऐका ना, असं म्हणू नका। हे बघा, मला तुमच्या आणि आईंच्या विरोधात जायचं नाहीये हो। उलट मला माझ्या या निर्णयामध्ये तुम्ही दोघं सोबत हवे आहात। लग्नाच्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडण्यासाठी तुमची मदत लागणार आहे मला। प्लीज मला समजून घ्या, तुमच्याशिवाय हे लग्न नाही होऊ शकत। मी आणि आई या लग्नाच्या विरोधात आहोत आणि त्यात काही बदल होणार नाही। तू अंजलीचा साखरपुडा कर, त्या साखरपुड्यात मी नसेल। हा, प्रीतम आणि अंजली बद्दल बोलायचं असेल तेव्हा माझ्याशी येऊन बोल, नाहीतर माझी बोलू नकोस। ते शक्य नाही। प्रीतमच्या मनात लाडू बद्दल कुठल्याही भावना नाहीयेत हे माहिती असताना सुद्धा मी माझ्या लाडूचं आयुष्य पणाला लावू शकत नाही। तुम्ही आणि आई नाराज आहात, मी त्याबद्दल तुमची माफी मागते। पण मला माझा निर्णय बदलता येणार नाही। मला लाडूचं लग्न सुजीतशी लावून द्यावंच लागेल। काव्यताई, काय काय म्हणाले विश्वजित? सुजित, आपण साखरपुडा करून घेऊया। थँक्यू 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 सो मच काव्यताई। नाही, मला खात्री होतीच। उद्या 11 वाजता मुहूर्त आहे, मग आपण उद्या साखरपुडा उरकून घेऊ। उद्या लगेच? हाँ,
मला मला खात्री होती ना, तर मी गुरुजींशी ऑलरेडी बोलणं करून ठेवलं होतं. ते म्हणाले की उद्या 11 वाजताचा मुहूर्त आहे, तर मग उद्या आपण साखर, म्हणजे तुमची हरकत नसेल तर. उद्या फार घाई होणार नाही का? बरोबर आहे, घाई होणार, 100% घाई होणार, मला माहिती आहे. फक्त गुरुजी असं म्हणाले की उद्यानंतर चांगला मुहूर्त लवकर नाहीये. अच्छा. ठीक आहे, गुरुजी म्हणत असतील तर आपण करूयात उद्या साखरपुडा, पण अगदी घरगुती पद्धतीनं, साधेपणानेच कार्यक्रम करूयात. हो. साखरपुडा आणि अंगठीची खरेदी सकाळी सकाळी होऊन जाईल. आणि हा, चालेल, असं करूया. तुम्ही म्हणाल तसं अगदी तुमच्या कम्फर्टने करू सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला काहीही मदत लागली तर मला हक्काने फोन करा, मी आहे. ठीक आहे, सांगेन. अ, हा, काय बोल. हा, लाडू, कुठेस तू? नाही म्हणजे मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. आता बाकी सगळं ठरलंच आहे, तर साखरपुडा पण उद्याच करूयात असं म्हणत होतो आम्ही. हा. तुला काय वाटतंय? म्हणजे चालेल ना? लाडू, तुम्ही जा तिथे भेटायला तिला. ती येते म्हणाली. ओके, थँक्यू अगेन.
हळूहळू. तू ना अंजली, तू एकदम या चहा सारखीस, मनाला एकदम फ्रेश करून टाकणार. कायम उत्साह. या चहात जशी साखर विरघळते तसंच हळूहळू पण एकमेकांच्या प्रेमातही विरघळून जाणं. बघ ना, आपलं नातं कधी जुळलं, कधी घट्ट झालं कळलंच नाही. उद्या आपला साखरपुडा होणार, लग्न, आपण एकमेकांचे लाईफ पार्टनर्स होणार आहोत. अंजली, मी लग्न झाल्यावर तू म्हणशील तसंच कर, तू म्हणशील तसाच वाग. तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण कर. तुझ्यावर इतकं प्रेम करेन अंजली की जगातलं बाकी सगळं काही विसरशील तू. पण एक गोष्ट करायला, आपण एकमेकांवर कायम विश्वास ठेवायचा. नाही मंजू? मग तर ठरलं. मग आजपासून आपण एकमेकांवर आयुष्यभर विश्वास ठेवायचा. सॉरी, दचकायला काय झालं? आर यू ओके? हा, म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवायचा हे मान्य आहे ना तुम्हाला? ऐका ना, मला उशीर होतोय, मी निघते. अहो पण चहा तर घेऊन जा. नाही नको. बरं, मी सोडतो तुम्हाला घरी. नाही नको, मी जाईन एकटी. नाही, मी तिला काय झालं आता मध्ये? ए बाई, मला तुझ्यामध्ये काडीचा इंटरेस्ट नाहीये. तर दुकानाच्या पेपर्सवर तुझ्या सह्या घ्यायच्या म्हणून तुझ्याशी गोड गोड वागावं लागतंय मला. एकदा का दुकानाच्या पेपर्सवर तुझ्या सह्या घेतल्या मग तुला कळ सुजित काय चीज येते. बाबा, तुम्ही अजून जागे आहात? तुम्हाला काही हवं होतं का? हो, तुझ्या चेहऱ्यावर नेहमी असतं तसं हसू आणि समाधान पाहिजे मला. बाबा, ते कुठेतरी हरवलंय. अगं, अंजली बद्दल तू जो काही निर्णय घेतलायस तो बरोबर का चूक असा गोंधळ झालाय तुझा. हो ना? हे बघ काव्या, तू जे काही करतेस ते अत्यंत योग्य, मनापासून आणि अंजलीच्या भल्यासाठीच करतेय, तुझ्या हट्टापायी नाही. अगं, मीनाक्षी आणि विश्वजितला पटलं नसेल, पण मला पटलंय ना सगळं. खरंच बाबा? हे बघ, प्रीतमचं अंजलीवर प्रेम नाहीये, मग तरीही त्या दोघांचं लग्न लावून देण्यात काय अर्थ आहे मला सांग. हे बघ, तू जो हा विचार करतेय ना तो अत्यंत योग्य, प्रॅक्टिकल आहे आणि अंजलीलाही तो मान्य आहे. मग तरीही का गोंधळ होतोय तुझा? बाबा, लाडूच्या आयुष्याचं कल्याण व्हावं म्हणून हे सगळं करतेय मी, पण मला खूप भीती वाटतेय. म्हणजे मी घेतलेला निर्णय चुकला तर? नाही, मला नाही तसं वाटत, पण तरीही तुझ्या मनात शंका असेल तर एक मार्ग आहे. हे सगळं जे घडवतोय ना त्या देवाला साकडं घाल, तोच योग्य ते उत्तर देईल तुला.
देवा, लाडू माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहे. तिचे आयुष्यभर काळजी घेईन असं वचन दिलं मी तिच्या आईला. तिचं आयुष्यात सगळं चांगलंच व्हायला हवं. मी आता तिच्यासाठी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे की नाही हे मला सांग देवा. मला तुझं मार्गदर्शन हवंय, मला सांग. प्रीतम, प्रीतम आत्ता का फोन करतोय? हा प्रीतम बोल. हा बहिणी, मला आईकडनं कळलं की अंजलीचा साखरपुडा तुम्ही उद्याच करताय. हे खरंय? हो खरंय. पण पण का? म्हणजे असं एका दिवसात तुम्ही साखरपुडा ठरवलात? अरे लग्नाला वेळ आहे अजून, पण आता सगळं ठरलंच आहे तर साखरपुडा झालेला बरा ना. आणि अंजलीलाही मान्य आहे सगळं, मग कशाला थांबायचं उगाच. नाही बहिणी, ते सगळं मान्य आहे, पण बोलणी झाल्यानंतर काही दिवस तरी गेले पाहिजेत ना. काय झालं प्रीतम? मध्ये वेळ जाऊ द्यायला हवा असं का वाटतंय तुला? बहिणी, ते सुजित बद्दल मला जो डाऊट आहे तो काव्या बहिणीला सांगितला तर, पण तिने जर माझ्याकडनं ठोस पुरावा मागितला तर त्याच्याबद्दल आत्ता असा ठोस पुरावा नाही आहे माझ्याकडे. माझा डाऊट जर चुकीचा असला आणि सुजित खरंच चांगला मुलगा निघाला तर नाही, नको. काव्या बहिणीला आत्ता काहीच बोलायला नको. प्रीतम, काही वेगळं कारण आहे का? नाही नाही, म्हणजे तसं काही विशेष नाही वहिनी. प्रीतम बोल ना, काय झालं? तुला काही सांगायचंय का? मी आपलं सहज म्हटलं काय की अंजलीचा साखरपुडा आहे, काय लहान गोष्ट नाही तर. पण ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलाच आहे तर इट्स ग्रेट, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. मी माझ्या मित्राकडे आज जातोय नाईट आउट साठी. उद्या वेळेत पोहोचतो एंगेजमेंटला, ठीक आहे? हा, तू नक्की ये हा प्रीतम. हे आणि आई येणार नाहीयेत. निदान तू आलास तर तेवढंच लाडूला बरं वाटेल. बरं, ठेवतो. अंजलीची एंगेजमेंट का दिवसात ठरवून टाक. म्हणजे माझ्याकडे आता सुजित बद्दल माहिती काढण्यासाठी फक्त उद्या सकाळपर्यंत वेळ. काही ठोस पुरावे कुठं आणि कसं मिळणार? त्या दिवशी भालेराव सुजित ज्या एरियात होते त्या एरियात एकदा जाऊन बघू का? कदाचित काहीतरी सापडेल. हा तर सुजितच होता, पण हा आत्ता यावेळी इथे काय करतोय? ह्याच्याबद्दल सगळी माहिती मिळवायलाच हवी. पण आत्ता ह्याच्या मागे जाऊ का नको? नाही, जायलाच पाहिजे. हा सुजित नक्की कुठे जातोय आणि काय करतोय हे कळलंच पाहिजे. मला पण मनोर जबरा बातमी घेऊन आलो. खुश व्हाल तुम्ही. बस